आज मी इडली सांबर बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ। तर आता हे धुवून घेणार आहे चांगलं स्वच्छ आणि 1 दिवस भिजत ठेवणार। तांदूळ चांगले निवडून धुवून घ्यायचे। आठ ते 9 तास चांगलं भिजून द्यायचं आणि नंतर वाटून घ्यायचं। तांदूळ आणि डाळ चांगली भिजलेली आता हे वाटून घ्यायचं। चांगली मिक्स करून ठेवलेलं आहे। सकाळी चांगलं खाऊन आले नंतर इडली बनवली। 1 चमचा खायचं थोडं मुगाची डाळ, तूर डाळ, आता हे डाळी धुवून टाकलेले आहे। आता हे शेवगा, टमाटर, थोडंसं 1 वांग टाकायचं त्याच्यामध्ये, 1 बटाटा घालायचा, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडासा भोपळा घालायचा, 2 शिट्ट्या करून। माधवला चटणी आवडते। सांबर नको आहे का तुला माधव? हां, दोनच असं इडली। हां, हे असं पीठ तयार करायचं, म्हणजे दुसरं नाही करायचं आणि हे पातळ नाही करायचं। असं हे सगळ्या भांड्यांना तेलाचा हात चिकटून घ्यायचा थोडासा, म्हणजे इडली चिटकून राहते। दहा मिनिटं कुकर गॅसवर ठेवू। एक चमचा तेल टाकायचं। होते बाबा, 2 मिनिटं। चटणी बनवते ना बाळा, तुला चटणी आवडते ना? 2 मिनिटं थांबते। भूक लागली, 2 मिनिटं। गरम पाणी परत सांबरमध्ये टाकायला गरम करून घ्यायचं। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे। आता हे आलं लसूण पेस्ट टाकायचं, 1 मोठा कांदा टाकायचा, थोडं जिरं मोहरी टाकली होते, 1 चमचा मिरची पावडर टाकली, थोडीशी डाळ हे सांबर मसाल्यामध्ये 1 पाकीट टाकायचं। त्यामध्ये 1 चमचा टाकायचं। आता झाली आपली इडली सांबर चटणी तयार। माधव,
तयार झालं बाळा. आता धर. तुला चटणी आवडते ना?